वसईत मारहाणीमुळे आदिवासी कामगाराची आत्महत्या, मालकावर वेठबिगार अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल. पश्चिम वसईतील ओळंबवाडी येथे आदिवासी कुटुंबातील गणेश शांताराम वरखंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या मालक मॅलन डिसोजा यांच्यावर वेठबिगार ट्रेसपास अॅट्रॉसिटी ॲक्टसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल वसई पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणेश हे मागील 3-4 वर्षांपासून मॅलन डिसोजा यांच्या चायनीज दुकानात काम करत होते. त्यांनी कामाच्या बदल्यात मालकाकडून 4,000 रुपये आगाऊ घेतले होते. 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता मालक त्यांच्या घरी आले तेव्हा गणेश सोफ्याखाली झोपलेले असताना त्यांना बाहेर ओढून आणून पैसे न दिल्याबद्दल मारहाण करून शिवीगाळ केले. या मानसिक त्रासामुळे त्यांनी लगेच आत्महत्या केली असे तक्रारदार प्रमोद भगली यांनी सांगितले आहे. गणेश यांच्या मुलाने वसई पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबून फिर्याद दाखल करून घेतली. पक्षाने आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी सुद्धा केली आहे. काय सांगणार? माझं नाव अनिकेत गणेश वरखंडे, वडिलांचं नाव गणेश शांताराम वरखंडे. काय घटना घडली? हे चायनीजमध्ये कामाला होते. 2-3 दिवस झाले कामावरती गेलेले नव्हते. वडील शेठ घरी आला की तू कामावर येत नाही, अंगावरती पैसे घेतले. त्याच्यामुळे त्यांच्यात होते घेतलेले काहीतरी 5-6 हजार घेतलेले त्यांनी. त्यांच्यात वाद झाला, त्यांनी मारलं आणि तो निघून गेला. कुठे मारला? म्हणजे घरामध्ये झाला. नंतर वडिलांनी काय केलं? वडील मग झोपले. मग ते गेल्यानंतर मग त्यांनी गळफास वगैरे घेतला. त्या प्रेशरमुळे त्यांनी सांगितलं की तू 3 वाजेपर्यंत काय पण करून ये ड्युटीवरती, तू नाही आला तर मी परत मारहाण करेन. आता तुमची मागणी काय? तर सध्या तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना अटक व्हावी. सेटचं नाव काय? मॅलन डिसोजा. काय कसलं त्याचं दुकान? चायनीजचं दुकान आहे. हातगाडी आहे का?